नमस्कार. जिथे कम्फर्टेबल आहे तिथे बसून घ्या. पाठीचा कणा ताठ ठेवा. मान सरळ ठेवा. दोन्ही हात मांड्यांवर ठेवा. हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने करा. डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. सावकाश बाहेर सोडा. 3 ते 5 वेळेला हे दीर्घ श्वसन करत राहा. जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा माथ्यावर लक्ष केंद्रित करा आणि श्वास सोडताना मूलाधार चक्र म्हणजे जिथे आपलं माकड हाड असतं तिथे लक्ष केंद्रित करा. श्वास घेताना अगदी हलका फुलका घ्यायचा आहे, जसा आपल्याला जमतो तसा. या नाकपुडीचा आवाज त्या नाकपुडीला झाला नाही पाहिजे इतका सहज आणि शांतपणे श्वास घ्यायचा आहे. क्षणभरासाठी डोळे उघडा आणि आज आपण 2 फुलांबरोबर ध्यान करणार आहोत. ती फुलं एकदा फक्त बघून घ्या. म्हणजे ध्यान करता करता मध्ये डोळे उघडायचे नसतील तरी हरकत नाही. पहिलं फूल आहे प्रिमुला किंवा प्रिमरोज असंही म्हणतात. गुलाबी रंगाचं हे फूल आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. आणि दुसरं एक फूल आहे ते म्हणजे पिंक लिली. तर ह्या 2 फुलांना जेव्हा जेव्हा मी जशा काही तुम्हाला सूचना इन्स्ट्रक्शन्स देणार आहे तेव्हा व्हिज्युअलाइज करायचं आहे. आता पुन्हा एकदा डोळे बंद करायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश बाहेर सोडायचा आहे. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढऱ्या रंगाचे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असं बघा. माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे ते शरीरात घ्या. तुमचं संपूर्ण शरीर ह्या तेजस्वी पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने भरून टाका. मूलाधार चक्रावर लक्ष केंद्रित करा. बेस ऑफ स्पाइन. तिथून खाली खोलवर धरणी मातेमध्ये हे प्रकाश किरण जात आहेत असं बघा, जशी झाडांची मुळे जातात. जितकं खोलवर तुम्हाला बघता येईल तितकं खोलवर बघा. तुमच्या कुलदेवतांचं मनामध्ये स्मरण करा. स्वतःलाच विचारा बरं, हे आयुष्य आपण का जगतोय? आयुष्याकडून आपल्याला नक्की काय हवंय? गाडी, बंगला, नोकरी, प्रमोशन, मुलांचं स्वास्थ्य वगैरे 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 अशी लिस्ट समोर येत असेल तर हरकत नाही. पण खरं म्हणजे आपल्याला हवा आहे सुख, शांती आणि आनंद. हा हवा असेल तर आयुष्यात स्थैर्य हवं. ते स्थैर्य मिळण्यासाठी आवश्यक ती धनसंपत्ती हवी. आणि असलेली धनसंपत्ती सद्बुद्धीने शहाणपणाने वापरण्याची क्षमता हवी. पण मग हे सगळं माहिती आहे तरी चुकतं कुठे? मग सतत आर्थिक गणितं तरी बिघडतात, नात्यांमध्ये तरी काहीतरी कलह होतात, गडबड गोंधळ होतो आणि अशांती आयुष्यात असते. ती दूर करूयात. सगळ्यात मोठं ह्याचं कारण आहे ते म्हणजे
पियर प्रेशर आपल्या घरात आणि आजूबाजूला आपल्याशी जोडल्या गेलेल्या व्यक्ती. मग अगदी लग्न झालं असेल तर नवरा बायकोपासून ते घरातले आई-वडील, सासू-सासरे, मुलं, भावंड, अजून एक्सटेंडेड फॅमिलीचे नातेवाईक, आपला मित्रपरिवार, समाजातील ओळखीचे लोक, सतत प्रत्येकाशी बोलताना, त्यांना ऑब्झर्व्ह करताना नकळत तुलना होत, आपल्याला काय हवंय, हे इतर काय करतायत ह्याप्रमाणे आपण करत असतो. किंवा इतर सांगतात ते करताना मनाला तर कळतंय की हे चुकीचं आहे. पण तरी सगळे म्हणतात किंवा सगळे करतात म्हणून ते करत असतो. आणि नकळत आपलं चित्त विचलित होतं आणि आपला मार्ग सोडून कधी चुकीच्या मार्गावर जातो ते कळतच नाही. त्यातून निर्माण होतो तो स्ट्रेस, ताण, तणाव, दगदग आणि कमतरता. पैशाची? पैशाची तर होतेच, पण वेळेची, प्रेमाची, जिव्हाळ्याची. चला तर मग हे पियर प्रेशर रिलीज करूयात. एका सुंदर बागेमध्ये तुम्ही उभे आहात. तुम्ही मध्ये आहात आणि चारही बाजूने छानशी प्रेमुलाची गुलाबी रंगाची फुले बहरलेली आहेत. हिरव्या पानांवरती ती छान डोलत आहेत. त्यांचा तो सुरेख गुलाबी रंग तुमच्या डोळ्यांना खूप छान असा प्रसन्नतेचा आनंद मिळवून देत आहे. तुमची दृष्टी तृप्त होत आहे. त्या फुलांचा सुगंध त्याने तुमच्या नाकातून प्रवेश केलाय आणि तुमचं संपूर्ण शरीर त्याच्या सुगंधाने भरून गेलं आहे. कळत न कळत, जाणते अजाणते जे काही पियर प्रेशर आलेलं आहे, घरातील, समाजातील अशा काही चाली, रीती, रूढी, परंपरा, एक प्रकारची स्पर्धा, त्यातून निर्माण झालेला ताण, तणाव, अस्थिरता, अशांती, असंतुलन सगळं काही शांत स्वरूपात बाहेर पडत आहे. ती सर्व नकारात्मकता शांत स्वरूपात ब्रह्मांडात विलीन होत आहे. आजूबाजूचे लोक कितीही बोलत असतील तरी आपली आपल्याशी एक कमिटमेंट आहे. आपल्या आत्म्याची एक कमिटमेंट आहे. हा जन्म का घेतलाय? काय पूर्ण करायचंय? काय शिकवण घ्यायची आहे? हे जे आपलं सोल पर्पज आहे, त्याच्यासाठी आपण कमिटेड राहण्याची गरज आहे. ह्या प्रेमुला फुलांबरोबरच त्यातून छानशी पिंक लिली डोकावत आहे बघा. त्यांची एक सुंदर अशी कमान तयार झालीये. तुमच्या डोक्यावर पिंक लिलीच्या फुलाची कमान आणि त्यातून त्याची प्रकाश शक्ती तुम्हाला मिळत आहे.
तुमची जी कमिटमेंट आहे, तुम्हाला जे आयुष्यात पूर्ण करायचं आहे, तुमच्या ज्या काही जबाबदाऱ्या, कर्तव्य आहेत, त्या प्रेमाने करण्यासाठी, त्याच्याप्रती कमिटेड, एकनिष्ठ राहण्यासाठी तुम्हाला भरपूर प्रेम, प्रकाश आणि शक्ती ही पिंक लिलीची फुलं प्रदान करत आहेत बघा. प्रेमुलाचा सुगंध, पिंक लिलीचा सुगंध, या दोनही फुलांची गुलाबी रंगाची प्रकाश शक्ती तुमच्या आयुष्यात निर्माण झालेली अशांती, अस्थिरता, पियर प्रेशरमुळे आणि तुमच्या कमिटमेंटकडे तुमचं दुर्लक्ष झाल्यामुळे निर्माण झाली आहे, ती शांत स्वरूपात बाहेर पडत आहे. तुम्ही रिलॅक्स्ड होत आहात. तुमचे जे काही आयुष्याचे गोल्स, उद्दिष्ट आहेत, तुमची स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची, याप्रती, समाजाप्रती जी कर्तव्य आहेत, यासाठी लागणारी शक्ती, धन, रिसोर्सेस, त्याची तुम्हाला क्लॅरिटी येणं, जे तुमच्यासाठी आवश्यक आहे, त्याचाच स्वीकार करणं आणि तुमच्या ठरवलेल्या उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी कमिटेड राहणं, यासाठी लागणारी शक्ती, यासाठी लागणारं प्रेम तुमच्या हृदयात साठवून घ्या. पिंक लिली आणि प्रिमुला फुलाची शक्ती तुमच्या हृदयात साठत आहे. तिथून ती संपूर्ण शरीरात पसरत आहे. ज्यामुळे तुम्हाला आवश्यक ते धैर्य, साहस, आत्मविश्वास प्राप्त होत आहे. व्हॉट इज माय कमिटमेंट, याची क्लॅरिटी येत आहे. कुठले पियर प्रेशर्स सोडून दिले पाहिजेत, हे पण तुम्हाला नीट कळत आहे. तुम्ही आणि तुमचं संपूर्ण आयुष्य ह्या गुलाबी शक्तीने अगदी प्रेमाने भरून गेला आहे. काही क्षण त्याचा आस्वाद घ्या.
या फुलांमुळे तुमची शक्तीमध्ये वाढ होत आहे. सकारात्मक विचार आणि त्याला आवश्यक कृतीची जोड यासाठीची शक्ती प्राप्त होत आहे. ह्या सगळ्याचा सहजतेने, आनंदाने स्वीकार करा. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश बाहेर सोडा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. संपूर्ण शरीरावर चेतनतेचा अनुभव घ्या. जमिनीत खोलवर गेलेली प्रकाशमुळे आकुंचित करा. ह्या दिव्य शक्तींचे, परमेश्वराचे आभार माना. आणि जेव्हा तुम्हाला संपूर्ण वाटेल, तेव्हा सावकाश डोळे उघडत रूममध्ये उपस्थित व्हा. धन्यवाद.